नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। गेल्या 24 तासात नाशिकचा पारा 2 तर निफाडचा पारा 3 अंशांनी घसरला। या तापमानामध्ये घट झाल्यानं नाशिककर चांगलेच गारठून गेले। सध्या निफाडमध्ये 7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर नाशिकमध्ये पारा 8.9 अंशांवरती गेलाय। आणि आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून थंडीचा मुक्काम कायम आहे। मात्र आज या मोसमातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नाशिकचा पारा गेल्या 24 तासाच्या तुलनेमध्ये 2 अंशांनी घसरलेला आहे। 10 अंशावरून 8.9 अंश सेल्सिअस एवढं नाशिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर निफाड तालुक्यातला पारा हा 3 अंशाने घसरलेला आहे। 10 अंशावरनं निफाडचा पारा हा 7 अंश सेल्सिअसवर घसरला आहे। तर नाशिकच्याच ओझरमधला तापमानाचा पारा हा 6 अंशावर जाऊन गेलेला आहे। आपण आता नाशिकच्या गोदा काठावर आहोत आणि गोदा काठावर आपण बघतोय की जे भाविक रोज ज्या संख्येने येत असतात, जे पर्यटक येत असतात, त्यांच्या संख्येमध्ये काही प्रमाणामध्ये कमी आपल्याला बघायला मिळते आहे। गोदा काठावर, गोदावरीच्या पात्रावर सर्वत्र धुक्याची चादर आपल्याला बघायला मिळते। ज्या मंदिरांभोवती रोज भाविकांची गर्दी असते ते मंदिर देखील, त्या मंदिराच्या परिसरामध्ये देखील आज सकाळपासून शुकशुकाट बघायला मिळतोय। हे मनमोहक दृश्य आपण बघतोय की सूर्याची किरणं गोदाच्या पात्रावर येत आहेत आणि त्याचबरोबर धुक्याची चादर देखील बघायला मिळते। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं होतं। नाशिकचा पालकमंत्री कोण होणार यावरून देखील राजकीय वातावरण तापलेलं असताना नाशिककर मात्र या थंडीचा आनंद घेत आहेत। नाशिककरांना दरवर्षी हवीशी वाटणारी ही थंडी दिवाळीनंतर थोड्या उशिरा का होईना परंतु आता आलेली आहे आणि सर्व नाशिककर या थंडीचा आनंद घेत आहेत। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।